पालघर के मोखाड़ा में एक बार फिर लचर स्वास्थ्य व्यवस्था की वजह से एक नवजात की जान चली गई। माता पिता का आरोप है कि 8 घंटे तक एम्बुलेंस नहीं मिली, जिसके कारण शिशु की मौत हो गई। सबसे दर्दनाक बात, मृत शिशु को बैग में रखकर पिता ने 80 किलोमीटर बस से सफर कर शव गांव पहुंचाया। सवाल उठता है, जब बुलेट ट्रेन और बंदरगाह जैसे प्रोजेक्ट जिले में आ सकते हैं, तो समय पर एम्बुलेंस क्यों नहीं? ताई, किती वाजेपासून तुमच्या पोटात दुखायला लागलं? 3 वाजेपर्यंत. रात्री 3 वाजेपासून. रात्री 3 वाजेपासून ना? मग दवाखान्यात तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही का वेळेवर? नाही, हे गाडीच नाही पाठवली. कोणी गाडी नाही पाठवली? आशानं. आणि मग नंतर खोडाळ्यात गेल्यावर तुम्ही काहीतरी 12:30 दरम्यान खोडाळ्यात गेलं, तिथे तुम्हाला काही इलाज झाले का तुमच्यावर काही? तिथं 1.5 तास लावलं ना. और जेवण मोखाड्यात गेलो, डॉक्टरना 3 टाइम तपास सांगतावर वारला. तिथून तुम्हाला कुठं नाशिक नेला का? नाशिकला. या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखाराम कंवर यांना 2 दिवसापूर्वी पहाटेच्या 3 वाजता प्रसूती कळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंधित यंत्रणेला कळवलं, त्या घरच्यांनी कळवलं, परंतु दुपारी 12 वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर तिथून संध्याकाळी 3-4 वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमध्ये जो काही दिरंगाई झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ते बाळ दगावलं. त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही. तिथल्या लोकांनी हलगर्जीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव, त्यांना पैसे नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचा त्यांच्यावर पाळी आली. त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं, तीसुद्धा बसने आली, तिलाही ॲम्ब्युलन्स दिली नाही. हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे? यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत. या भागामध्ये प्रत्येक PSCला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे. असं असताना, सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो. राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे. परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे. या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी मारहाण केली. आपल्या पत्नीला वेळेवर उपचार करावा म्हणून त्यांनी त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल का तिला लवकर न्यास, तिला त्रास होतो आहे, एखादा पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली, तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये. अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो. ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यासुद्धा कारवाई करावी. मी पोलीस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे. त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई ज्यांनी कोणी जे हलगर्जीपणा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? तिथं आम्ही गेलो किती वाजता? 12 वाजता आम्हाला इथून पाठवला. इथून 12 वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली. का दुखायला किती वाजता लागलं होतं बाईच्या पोटात? बाईच्या पोटात दुखायला कधी लागलं? 3 वाजेपासून तिच्या पोटात थोडं. मग तू काय ॲम्ब्युलन्स वगैरे कुणाला सांगितलं? 9 वाजेपासून जाऊन सांगलं. 12 वाजता गाडी दिली प्रायव्हेट. प्रायव्हेट गाडी दिल्याबरोबर त्यांनी गाडी दिली. आम्ही खोडाळा गेलो तर त्यांनी 1.5 तास तिथं ठेवली. म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही, तुम्हाला उपचार नाही होतं म्हणा, खोडाळ्यात ठेवू नका ना, बरोबर ना? खोडाळ्यात ठेवू नका. मग त्यांनी उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी शिव्या दिल्या दोन्ही. पोलीस आलं, 2 जण मला मारहाण केली. मला मारलं तिथं पोलिसांनी. मग तिथून मला मोखाडला पाठवला. मोखाडला पाठवलं बरोबर बाळ मोखाडला गेलो तर बाळ पोटातच गेलाय. मग तिथून नाशिकला पाठवला. मग नाशिकला 1:30 वाजता कशी तरी सोडवली ती जाती. मग असा यांनी करायचा नाही ना. खरी मग बाळाला इथं नाही असं यांनी नाही करायला पाहिजे. खरी बात आहे का नाही?
टायमावर तुम्ही गाड्या देत नाही तर ते काय तुम्ही आणि ते आशा येत नाही ते काय काम आहे का? ते बाळ तू किती वाजता घेऊन आला? हा? ते बाळ तू पिशवीत कसं काय आणलं? पिशवीत आणला तिथून नाशिकहून. त्यांनी पण ॲम्ब्युलन्स नाही दिली का? नाही ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी. पिशवीत आणला इथं आणून दफन केलाय. आणि परत काल गेलो परत काल नाही तिला गाडी दिली. काल परत बस ना तिला घेऊन आली. आपल्याकडून आरोग्य विभागामार्फत अशा सुविधा तिला येण्यानी ती गाडी तिथली लोकली हायर केली वेळ जाऊ नये म्हणून. त्या ठिकाणी हायर करून आपण स्वखर्चाने म्हणजे शासकीय स्वखर्चाने तिच्या जोगेवाडीतून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा इथं आणले आणि खोडाळाहून आपण 108ची गाडी उपलब्ध करून ती आपण ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथं प्राप्त केली आहे. त्या ठिकाणी संदर्भ सेवा जी आहे ते रुग्णांवर कुठलाही पदभार नव्हता. हे आरोग्य सेवेने आपल्या विभागाने ते कार्य केलेलं आहे. सर, या दरम्यान ठिकठिकाणी तिची पाहणी तपासणी केली. त्या दरम्यान जे अर्भक आहे त्याचं ते मृत झालं तर इथे लक्षात आलं होतं का? हो, ॲक्च्युली तिचं पोटात दुखणं सुरू झालं. ते तिचे सासरे स्वतः आले होते की बाईच्या पोटात खूप दुखतंय. मग अशाने परत तिला आमच्या खोडाळा प्राथमिकवर घेऊन गेले. तेव्हा तिच्या बाळाचे ठोके डॉपलरने चेक केले होते. मशीन आपल्याकडे डॉपलर मशीन. तर त्या प्राथमिक आरोग्याच्या डॉक्टर मशीननी तिच्या बाळाचे ठोके काहीच लागत नव्हते. बाळ ॲक्च्युली आयएफडी होता आणि ब्रीच होता. म्हणून आमच्या डॉक्टरांनी ती ग्रामीण रुग्णालय मोखाड्याचे महाली डॉक्टरांशी संपर्क साधला. तर सर म्हणले की माझ्याकडे पाठवा, मी परत त्यांना रिचेक करतो. त्यांच्याकडं तिथे रिचेक करायला ती परत पेशंट खोड्यावरून मोखाडा येथे संदर्भित करण्यात. सर, मृत अर्भकाला जेव्हा नाशिकवरून इथे आणण्यात आलं त्यावेळेस शववाहिनी उपलब्ध झाली नाही असंही आरोप होतो. याबाबत काय सांगाल? सर, ते नाशिकचा रिपोर्ट आम्हाला अजून अप्राप्त आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे पण शववाहिका प्राप्त झाल्या असतील. आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये 5 शववाहिका प्राप्त झाल्या आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या 5 शववाहिका आम्ही दिलेल्या आहेत. यानंतर आमच्याकडे कुठेही असं शववाहिकेची म्हणजे गरज असेल तर ती पण आम्ही आमच्या कॉल सेंटरवरून मात्र आमच्या जे काही नंबर दिले त्या नंबरवर फोन करून ते आमची शववाहिका उपलब्ध होईल. कदाचित नाशिकच्या लोकांनी ती गाडी त्यांना ड्यू केली असेल तर कदाचित हा मॅटर तेवढा तो इन्सेन्सिटिव्ह नसला असता.